शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्याला 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारताची अर्थव्यवस्था ही बरीचशी आता उद्योगधंदे वगैरे इतर या गोष्टीवर अवलंबून असली तरी भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारताची जनता अजूनही 54% शेतीवरती किंवा शेतीपूरक व्यवसायावरती अवलंबून आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रदेशासाठी जे काही काम केलेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आहे। आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्याला सगळ्यांना प्रगतिशील भारत 2047 साली जो आपण आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे तो प्रगतिशील भारत आणि सर्वसंपन्न भारत तयार करण्यासाठी आपण आज प्रतिज्ञा घेतली पाहिजे। कोकण कृषी विद्यापीठाने गेल्या वर्षभरात जे कामं केलेली आहेत त्याची उपलब्धी आपल्यासमोर मांडताना मला खूप आनंद होतो। संशोधनाचं म्हणाल तर गेल्या वर्षभरामध्ये आपण कोकण सुवास ही भाताची अत्यंत चांगली म्हणजे उत्पन्नाला पण चांगली आणि एक प्रकारची सुवासिक भात असलेली जात आपण विकसित केली। त्याशिवाय ओल्या काजूगरासाठी वेंगुर्ला 10 MB ही जात आपण विकसित केली। हळदीची कोकण 1 ही नवीन जात विकसित केली। याशिवाय निरनिराळी 36 शिफारसी आपण ह्या गेल्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांच्या उत्कर्षामध्ये आपण नेहमीच हातभार लावतो। कोकण कृषी विद्यापीठाचा विचार केला तर किंवा कोकणाचा विचार केला तर कोकण हे 2 भागामध्ये विभागलं जातं। दक्षिण जो कोकण आहे तो बराचसा फलोत्पादनामध्ये म्हणजे किंवा भात, काजू, नारळ, पोपळी या भागांवरती अवलंबून असतो, तर उत्तर कोकण हा भात अवलंबून असलेली शेती याच्यावरती आहे। त्याशिवाय पालघर जिल्ह्यामध्ये फुलशेती आहे, भाजीपाला पिकं घेतली जाते। ह्या सगळ्याचा विचार केला तर जे संशोधन होतं ते त्या पद्धतीचं संशोधन कोकण कृषी विद्यापीठाने केलेलं आहे। एकेकाळी फक्त 100 किंवा 1 टन भात उत्पादन असलेला आज आपला प्रांत आज जवळपास 37 क्विंटल भात उत्पादन देतो। तर अशा काही बारीक जाती आहेत की आपलं उत्पन्न 6 टनपर्यंत आपण नेलेलं आहे। हे करताना आपल्या अजूनही लक्षात येईल की दुसरा जो आपला पाया आहे तो शिक्षणाचा आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत जी 31 महाविद्यालय आहे त्यामध्ये 7 घटक आहेत, 24 जोडलेली महाविद्यालय विद्यापीठाशी। तर याच्यामधून जवळपास 4,500 विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात। त्याशिवाय 25 तंत्रनिकेतन आहेत, 3 बागकाम विषय तंत्रज्ञान देणारी संस्था आहेत। तर अशा पद्धतीने आपण निर्णय विद्यार्थ्यांना इथनं बाहेर पडतो। आज नवीन NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत आपल्याला एक प्रकारे तंत्रज्ञानावर आधारित आपण शिक्षण प्रणाली आता अवलंबलेली आहे। अपेक्षित असं आहे की दुसऱ्याकडे कोणाकडे तरी विद्यार्थ्यांनी जाऊन जॉब घेण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याने लोकांना जॉब कसं देईल असे विद्यार्थी आपण तयार करावेत, ह्या पद्धतीने आपलं सध्या काम चालू आहे आणि त्या पद्धतीने आपला शिक्षणक्रम अभ्यासक्रम चालू आहे। आपले शेतकरी आपले विद्यार्थी हे नुसते विद्यार्जनाचं काम करून उपयोगाचं नाही, तर विद्यार्थ्यांनी ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारसी जाती शेतकऱ्यांना त्यांची माहिती द्यावी ही अपेक्षित आहे। विद्यापीठाचं यासाठी संचालन विस्तार शिक्षण हे अत्यंत चांगलं काम करत आहे। आजपर्यंत आपण एक ठराविक पद्धतीने शेतकरी मेळावे असतील किंवा वार्तापत्र असतील अशा माध्यमातून आपण जात होतो, पण आता विद्यापीठाने यासाठी चांगल्या पद्धतीने 9 ते 10 ॲप विकसित केलेले आहे जे आजचा शेतकरी बंधूंनी फायदा घ्यावा आणि आपल्याला जी तांत्रिक माहिती लागते ती त्याच्यातून मिळेल। याशिवाय विद्यापीठाने YouTube चॅनल सुरू केलेलं आहे, विद्यापीठाचं फेसबुक आहे, X आहे। तर याच्यावरती आपण विद्यापीठाने निर्णयाच्या शिफारसी केलेल्या आहेत आणि वातावरण अनुकूल शेती होण्यासाठी ज्याला आपण म्हणतो हवामान बदलावर आधारित शेती, त्याच पद्धतीने आपण जलव्यवस्थापन असेल, त्याच पद्धतीने इतर काटेकोर शेती असेल किंवा अल्टिमेटली फायदेत होणारी शेती, या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण YouTubeवरती दर आठवड्याला आपण 1 ते 2 निम्या पद्धतीचे व्हिडिओ किंवा क्लिप्स आपण शेतकऱ्यांना देत असतो। या शेतकऱ्यांना ह्या क्लिप देताना आपण ह्या गोष्टी बघत असतो की त्या क्लिप ह्या त्या आठवड्याला त्या महिन्याला त्याच्यापासून आपल्याला कशा पद्धतीने शेती करता येईल। या क्लिप म्हणजे फक्त भात शेती किंवा नारळ आंबा ह्याच्यावरती नसून शेतीपूरक व्यवसाय ह्याच्यावरतीही त्या माहिती देतात।
शेती एक वेळ लोक म्हणतात की शेती तोट्यात आहे तोट्यात आहे, पण शेतीमध्ये पूरक व्यवसाय जर टाकले तर शेती खूप फायदेशीर होऊ शकतो, हे आपल्याला खचितच लक्षात येईल. आणि या सगळ्याचा विचार केला तर आपल्या शेतकरी बंधूंनो मला आपल्याला एक विनंती करावीशी वाटते की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं यूट्यूब चॅनल असेल तर त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक असेल तर फेसबुकला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला विद्यापीठ दर आठवड्याला जे व्हिडिओ टाकतात ते आपल्याला मिळेल आणि त्या व्हिडिओप्रमाणे आपण अभ्यास करा आणि माहिती वळा. पुनश्च एकदा 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.